चव्हाण साहेबांनी नेहमी सत्तेच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न केला. दिलीप वळसे पाटलाचं नाव आलं, तिथं गडी बिथरला. अरे कशाचं आलंय काय? सगळी तुझी अंडी पिल्ल मला माहिती, काय तू गप्पा मारतो? नाचता येईना अंगणवाकडं. मला निवडून द्या, मी थेऊर सहकारी साखर कारखाना चालू करून दाखवेन. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. मी अनेक वर्ष पवार साहेब सांगतील ते ऐकत आलो, परंतु नंतरच्या काळामध्ये 30 वर्ष उलटून गेल्यावर मी साहेबांना म्हणलं की साहेब, आता तुम्ही थोडंसं, आम्ही प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मी, त्याच्यामध्ये जयंत पाटील पण आमच्यात होते, आम्ही सगळेजण, भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, खूप जण, 80% लोक, आमचं सगळ्यांचं म्हणणे, एकदा तर 100% सांगितलं, साहेब आता उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पडलेलं आहे, आम्हाला असं वाटतं की आपण भाजप बरोबर मागे तुम्ही बाहेरनं पाठिंबा दिलेला होता 2014ला. नंतर मग काय झालं, तुमच्या मनात बदल झाला. त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही शिवसेनेला बाजूला करा. अमित शहा म्हणले मी शिवसेना, आमची अनेक वर्षाची मैत्री आहे, आम्ही बाजूला करणार नाही. तेहून बाजूला गेले तर गोष्ट वेगळी. त्यावेळेस बारगळलं. मी सांगितलेलं आहे, जर सत्ता असेल तर बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला तुम्ही न्याय देऊ शकता, सर्व जाती धर्माच्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकता. विदाऊट सत्ता तुम्ही न्याय देऊ शकत नाही. तुम्ही मोर्चे काढू शकाल, तुम्ही आंदोलन करू शकाल, तुम्ही उपोषण करू शकाल, तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रॅली घेऊ शकाल, पण त्याच्यातून तुम्हाला प्रश्न सोडवता येणार नाही. आणि तुम्ही बघा, चव्हाण साहेबांची राजकीय कारकीर्द काढली तर एकदा अपवाद वगळता चव्हाण साहेबांनी नेहमी सत्तेच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न केला. तो स्वतः करता केलेला नव्हता, तो समाजाच्या करता केलेला होता. माझा मागासवर्गीय असेल, माझा आदिवासी असेल, किंवा माझा अल्पसंख्याक असेल, ओबीसी असेल किंवा बहुजन असेल, ह्या सगळ्या समाजाच्या करता त्यांनी काम केलेलं होतं. तुमच्या पुढं, महायुतीच्या उमेदवाराच्या पुढं जे उमेदवार आहेत त्यांना खरोखरीच खासदारकीमध्ये रस नाही, त्यांना अभिनेत्यामध्ये रस आहे. मी त्यांचं तोंडावर देखील मी सांगायला कमी करणार नाही. मित्रांनो, मी ज्यावेळेस ही राजकीय भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली, आमच्या घरी मी बसलो होतो, सगळे होते, डॉक्टर कोल्हे होते, अशोक पवार होते, सगळ्यांनी ॲफिडेव्हिट करून दिली. मला सेकंड केला, भुजबळ साहेबांना, सगळ्यांना, की चांगला निर्णय आपण हा घेतला पाहिजे. सगळेजण माझ्याबरोबर शपथविधीला आले. कोल्हे साहेबांनी देखील बाईट दिला. अशोक तर मला म्हणत होता, दादा सत्ता असल्याशिवाय काही खरं नाही, आणि सतत मला सांगणाऱ्यापैकी तो एक होता. पण ज्यावेळेस शपथ घेत असताना पहिली मी घेतली, दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली, तिसरी का चौथी दिलीप वळसे पाटलाचं नाव आलं, तिथं गडी बिथरला. या बाजूला एक आमदार होता, ह्या बाजूला एक आमदार होता. तो म्हणला ही शपथ दादांनी घ्यायला परवानगी द्यायला नको होती, मी आता दादांना सोडणार, मी तिथनं आता निघून जाणार, मला ह्यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही. आता बघा, ही काही एवढा मोठा नेता आहे का? दिलीपराव वळसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही. अरे काय तुला निवडून आणण्याच्या करता मी जीवाचं रान केलं बेटा, आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो. त्याच्यामध्ये आता काही पण इथं येऊन काहीतरी सांगितलं की मी पवार साहेबांचा निष्ठावंत आहे, साहेबांसाठी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, अमकं तमकं. अरे कशाचं आलंय काय? सगळी तुझी अंडी पिल्ल मला माहिती, काय तू गप्पा मारतो? सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अरे कशाचं आलंय काय? सगळी तुझी अंडी पिल्ल मला माहिती, काय तू गप्पा मारतो? उगेच मी आपला कुणाची भावकी आहे म्हणून नको त्याचं काही निंदा झालंच ती करायला. भावकी उगण्याच्या वाटेकरी असती मला माहिती आहे, पण म्हणलं कुठं आता हे करता. मित्रांनो, काही खरं नाही. मागच्या वेळेस पण वेगळे काही प्रसंग उद्भवलेले होते, आणि एकंदरीत आज
साखर कारखान्याच्या एक तर स्वतःला नीट कारखाना चालवता येत नाही, नाचता येईना अंगणवाकडं, त्याच्यामध्ये आता कारखाना बंद पडला, दादांनी बंद पाडला. अरे दादाचा काय उद्योग आहे का कारखाने बंद पाडणं? आता मी तर तसा भाग घेतलेला नसताना थेऊर कारखाना बंद पडला. तो कशामुळे बंद पडला, काय पडला तो मला माहितीये. त्याच्यानंतर अनेक निवडणुका इथं यायचं, मला निवडून द्या, मी थेऊर सहकारी साखर कारखाना चालू करून दाखवेन. असं कितीतरी निवडणुकीत कितीतरी लोकांनी सांगितलं, पण कुणाच्या वडिलांना देखील तो कारखाना चालवता आला नाही.